गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग पाटील. शुभ सकाळ. शुभ सकाळ. मग कशी होती सकाळ? झोप झाली का रात्री? खूप छान झाली. जसं की सगळ्यांनी डिसाईड केलं होतं रात्रीचं ट्रेक करायचं, बट पाटील काय झालं सविस्तर सांगू शकतो का? बोललास की रात्रीचं वरती जाणं बरोबर नाही. आमचा ड्रायव्हरच झोपला रात्री आल्या आल्या. ड्रायव्हर एकटाच गेला गाडा. ड्रायव्हर आला आला घोरायला सुरुवात केलेली ड्रायव्हरने. गेअरवर गेला. झालं का? चला काय नाही मला एवढं नाही येत. चहा प्यायला चला. तो पाटील काय करतोय? नाही मला साधा करूया चहा नाश्ता आणि मग पुढचा प्रवास सुरू आहे. चल पाटील. चहा नाश्ता ब्रेक. कसे मीर काही विशेष टिप्पणी नाही? या फ्रेंड्स, मँगो खा. आम खालो. खाऊ का नको? खाऊ का नको? आंबे कसे आहेत? एक नंबर, एकदम गोड गोड मस्त रसरशीत. पाटील हे सगळं कॅप्चर होत्या. नाही. ते देवगडचे आंबे उगत 4,000 भरले तिथं. याला दिले असते. प्ले नाही केले पाटील. कधी नाही मिळालेला आंबा खाताना. इथे विक्रम जुगाड करतोय 360 कॅमेरा लावायचा. पण हा व्ह्यू नाही येणार चांगला. सही आहे रे. पण आपल्या गाडीत आतलं दिसेल पण. मग एक काम करू, वायपर असंच ठेवू. तिथे वरती लावते वायपर. विशेष टिप्पणी. अरे हे पण आहे इकडे. स्टार्ट कसं होतं? मागे हे पहिले खालचं लावलं पाहिजे होतं. आता बघ हे इथे बरोबर आहे. असं आता या कसं साईडला पाहिजे होते. नाही असं चालतंय, काय नाही त्याला. 360 आहे. 360. पण हा अशा प्रकारे सकाळी उठून नाश्ता वगैरे करून आम्ही सागरगडाला निघालेलो आहे. किती वाजले रे आता? 8:45 आम्ही प्रवास सुरू केलेला आहे. आमचा 360 कॅमेरा पण सेट झालेला आहे. गणपती बाप्पा. सगळे पोरं पण सेट झालेले आहेत. गड इथेच आहे. कुठनं विचारायचं कर ना. हे बघा आता बाद झाल्या फालतूगिरी. मॅप लावा करतो. हे मी तापलाय. घाटात चुकलो तरी मी डायरेक्ट मग अलिबागला नेली गाडी. किल्ला बिल्ला गेला उडत मग आता. अलिबागला काय काय नाही. गाडी गाडी रिटर्न. काय तरी अलिबागला घडतंय. अशा प्रकारे शिकाऊ ड्रायव्हर भडकलेला आहे. तुम्हाला काय बोलायचंय ड्रायव्हरच्या या बेशिस्त व्यवहारावर? काय बोलू शकत नाही. गाडी त्याची आहे. गाडी त्याची असल्यामुळे आम्ही काहीच बोलू शकत नाही त्याला. उतरवू शकतो आम्हाला गाडी. हा. लेफ्टला गेले. नाही मी काय बोलतो, मीर तापलाय ना, गाडी थांबत नसते. व्हिडिओ येऊ दे ना. अरे थांब, चढण होती म्हणून थांबलो ना. काय हा चालेल ना सर. मी उतरतो. पण मीरने गाडी साईडला घेतली पाहिजे. मला नाही वाटत मीर आता 3-4 किलोमीटर मध्ये. आता कुठे चढले? काका सागर किल्ल्यावर जायचं असेल तर इथून आहे का रस्ता? चढायला नाही जमणार का? चढायला रस्ता कुठून आहे? अलिबाग मार्गे का? किती लांब आहे इथून? किती? 3-4? ठीक आहे. जवळच आहे. मग आता कसं सरळ सरळ रस्ता आहे का? पवेला. ओके. कुठून जाऊ? इथून की मागून? हा हा. ठीक आहे चालेल. पवल आहे ना? काय गावाचं नाव आहे? पवेल आहे. हे गावाचं नाव लक्षात ठेवा. धन्यवाद. काका सागरगडावर जायचंय. सरळ सरळ आहे ना? किती लांब आहे? 1-2 किलोमीटर आहे ना? चालेल. धन्यवाद. हा मग ते काय मोजत जे सांगितलं त्याने कमीच सांगितलं. नशीब 10 तर नाही बोलले ना. मी असतो तर 10 बोललो असतो. जाऊ नका. म्हणून तुला कोणी विचारत नाही. लोकांमुळेच पर्यटन स्थळ बंद. ओ माय गॉड. म्हणून तुला तुला कोणी विचारत नाही रस्ता.
हे देवा, सगळ्यांना सकाळी उठवत होता. तुझी गाडी आहे म्हणून मी तुझ्यावर जोक नाही मारत आता. नाहीतर रास तुला मी काहीतरी बोलून बसलो तू असतो. बोल ना, तू कशा टेन्शन घेतोय, बोल तू बोल. टेन्शन आहे रे, घरी कसा जाऊ. कॉन्टेंट अरे ए ऑटो आहे भेंडे, त्याला काय हुशार समजतो का रे. सॉरी बाबा. अल्टो मध्ये पेट्रोल एवढं लक्षात नाही, ठेव. नाही, मी एक चालत मिनिट. येतो. गडासाठी एकदम मस्त रस्ता बनवलेला आहे सिमेंटचा. गड्यासाठी नाही, गड्याच्या पायथ्याला राहणाऱ्या माणसासाठी. पुढे घे पुढे. सागर गडावर जाण्यासाठी इथूनच आहे का? गाडी जाते का? कुठे लावायची गाडी, इथे लावू शकतो. जाऊ शकतो ना. चल. धन्यवाद. हा, चालेल, चालेल. हा मस्त मस्त गड आहे. 4-5 मिनिटाची झाली. ते ऍक्च्युली तिला कळणार नाही ना, तिने बघितलं नाही ना, तिला कळणार नाही आपण काय केलंय. ते तुलाच माहिती आता काय करायचं. अशा प्रकारे आम्ही सागरगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत 9. पोरस सेट होत आहेत. कितीचा टार्गेट आहे, किती वाजेचा टार्गेट आहे? आपल्याला आता 11 वाजता पोहोचायचं आहे टॉप वरती. ओके, तर अर्धा तासात खाली उतरायचं. टॉप वरती आमचं टार्गेट आहे 11 वाजेपर्यंत पोहोचायचा. 12:30 वाजता घरी जेवायला लागेल. हा, आणि रिटर्न खाली उतरताना जास्त टाइम नाही लागणार, हार्डली 1-1.5 तास लागेल ना. हा, 12:30 पर्यंत आम्हाला रिटर्न घरी पोहोचायचं आहे, कारण घरी मस्त चिकनचा बेत आहे ना. एक माणूस होता इथून लोकल एरियातला, त्याला विचारलं की किती वेळ लागेल आणि कसा कसा रस्ता आहे, तर त्याने पूर्ण गाईड केलं आम्हाला. इथून जायचं आहे. विक्रम, तुला समजलं ना कसं जायचं आहे? ओके, तर विक्रमने सगळं नोट करून ठेवलं आहे की कुठल्या साईडने जायचं आहे, कसं आम्ही लवकर पोचू शकतो, कुठल्या वाटेने. तर मग आता तसं चालायला सुरुवात केली आहे आणि आतापासूनच दम लागायला लागला. मला नाही, या मिहिरला जो माझ्या मागे चालतोय त्याचं वजन खूप वाढलेलं आहे. 90 किलो. 90 किलो. तर मला वाटतं त्यांनी आता कमीत कमी 10 किलो वजन तरी कमी केलं पाहिजे. तर अशा प्रकारे विक्रमनी त्याची स्टिक सेट केली आहे आणि आता मिहिरनी पण एक काढली आहे स्टिक, जी आता तो प्रॉपर बनवेल. आणि आमचे बाकीचे मंडळी वरती गेलेत ऑलरेडी. आलो आलो. ए बघ अरे कसं होतंय. काय रे, मळमळते का? आमच्या एका ट्रेकरला मध्येच थोडंसं अनकॉन्शियस सारखं वाटायला लागलं आहे, म्हणून त्यांनी रेस्ट घेतली. काय नाही, एक 5 मिनटं बसला की बरं वाटायला लागेल आणि मग तो पण आम्हाला जॉईन होऊन जाईल वरती. तसं तर त्यांनी आजपर्यंत खूप किल्ले फिरला आहे, सो त्याच्यासाठी काही नवीन नाही आहे. त्याच्यापेक्षा पण प्रोफेशनल आहे. ताशी 2 किलोमीटर चालतो हा हा नंबर. प्रोफेशनल आहे खूप. या. आत्ताशी आम्ही 30 ते 35% गड चढलो आहे फक्त. 30 ते 35% आणि आत्ताच हालत बेकार झाली आहे. तो अजून पुढे आहे, अजून थोडासा गड आहे आणि मग अशी प्लेन रस्ता आहे ना. मग तर जय जय शिवाजी. तर आता आम्ही थोडासा एक शॉर्ट ब्रेक घेतलेला आहे, कारण आमचे जे बाकीचे मेंबर्स आहेत ते थोडे मागे राहिलेले आहेत. आम्ही मस्त फ्लोमध्ये पुढे आलो आहे, तर मग पण म्हटलं आता थोडंसं थांबतो, त्यांची पण यायची वाट बघतो. ते आले की मग इथून कंटिन्यू करतो.
पावसाळ्यामध्ये तर एकदम फुल ग्रीनरी वाटत असं. आणि इथे तर फक्त एक माणूस जायच्या पुरतीच पाय वाट आहे. इथे पण खोल दरी, फक्त एक माणूस जाईल एवढीच पाय वाट आहे. खाली बस ना, खाली बस. याला मगाशी त्रास होत होता. व्हिडिओ चालू आहे ना. डीप नाही करू शकत ते. सबस्क्राईब मध्ये असते ते VN. अरे हळू आहे. सबस्क्रिप्शन घेतलंय ना तू? हा, वा वा वा, एवढंच माझ्यासाठी खूप काही आहे. सही आहे. अजून एक आहे, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं खवळ हा, आणि मिहिरला चढ दिसल्यावरती धाक भरते. तू अत्तराची कुपी, मी तुझा फाया. आय घातली मी इकडं आलो चालत पाया पाया. अरे हे काय, हे ते डिझनीलँडचं कॅसल आहे काय? शाबाश बेटा, बहुत बढ़िया. यार मिरची टोपी, मीर बघ जमते का नीट काढायला? जमली. बरं झालं, नाही तर मिरची टोपी कायमची गेली असती खाली. मिरची नाही आहे, कोणाची आहे? मिरची टोपी कायमची खाली गेली असती. अरे देवा, शेठ लोक दुसऱ्यांच्याच गोष्टी वापरतात. भाई हे बघ, इथून रस्ता बघ कसा आहे. पाय जरा जरी सरकला ना खालीच डायरेक्ट. एवढं आलं तर खाली आता काय रडणार नाही. तर अशा प्रकारे आम्ही 70 ते 75% रस्ता कव्हर केलेला आहे. आणि हे पोरं बोलत आहेत की आता आम्हाला बुरुज तटबंदी दिसते. बुरुज नाही, तटबंदी काय? हां, तटबंदी दिसते. तुम्हाला दिसते का? कमेंट करून सांगा. ॲक्च्युली कवर नाही होते, वरतून जाऊनच कवर करायला लागेल. इथे आम्ही शॉर्ट ब्रेक घेतला आहे. असं काही जणांनी नॅप घेत आहेत, काही खेळत आहेत, काही लेस बांधत तयार होत आहेत. आणि आमचा एक प्लेअर तर पोचला पण अर्धा रस्ता. त्याला खूप घाई झाली आहे. त्याच्या घरी चिकन बनते ना. चला आता काय, फक्त 25% रस्ता राहिलेला आहे, लगेच कव्हर करू. एवढ्या रस्त्यामध्ये, एवढ्या किल्ल्यामध्ये फक्त हाच एक सपाट रस्ता आम्हाला दिसला. बाकी तर सगळीकडे चढणच होती. आता मेन ब्लॉगरच नाही पण इकडे. हे पाटील त्याला पाणी दे. थांब आलाय आता पाणी. अबे समोरच आहे. यारे दे, मरल तो. नाही भरत तर तू. अरे एक घोट दे. इथं मी चला आता बरोबर पाणी द्या. हा येडा बनवतोय कोण? पाटील. दहा मिनिटाचा रस्ता राहिलेला आमचा. तो व्ह्यू एक नंबर आहे. व्ह्यू दाखव. एक नंबर व्ह्यू आहे इकडचा. इथे इतकी छान हवा सुटली. आणि इथून मेन किल्ला स्टार्ट झाला. किल्ला स्टार्ट झालेला आहे. तर इकडे बोर्ड दाखवतो मी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
एवढी शांतता, एवढी पीस वाटते इथे. असं वाटतं ना इथेच थांबावं, इथेच जाऊ नये. वारा सुटलाय. आहा. चट्टाई डाल के सो जाने का मन करता है भाई. आता मंदिर तर भेटलंय आम्हाला, फक्त महाराजांची मूर्ती अजून दिसली नाहीये. की आम्हाला खाली ते गावकरी पण बोलले होते की ते महाराजांची मूर्ती आहे, तर आता ती शोधायला चाललोय आम्ही. ती एकदा भेटली की मग आपला परतीचा प्रवास आपण स्टार्ट करू शकतो. हे काय आता हे निघालेत ते मूर्ती शोधायला. चला मग. तर मी सांगू शकतो काय पाणी कुठून येते? आता माझ्या मते तरी मला असं वाटतंय की डोंगराच्या आतमध्ये कुठला तरी झरा असेल. ओके. त्या हिशोबाने त्या नंदीमुखातून पाणी येत असेल. पण हे हा, पण मग तुला वाटत नाही की असं एवढं असं स्वच्छ पाणी कसं काय येते तिथून? स्वच्छ पाणी पिऊन हा, पिलं मी. आता एवढे डोंगरातले जे बॉटल्स internal भेटले. झरे असतात त्या पाण्याला स्वच्छता खूप असते. म्हणून तर महाराजांनी विचार करून किल्ले बांधले, जिथे पाणी आहे तिथेच किल्ले बांधले. ओके. जिथे कारण जिथे पाण्याचा पाण्याची source आहे, पाण्याची टेस्ट पण अशी छान आहे, म्हणजे असं एक वेगळं नाही लागत. जसं की बोरचं पाणी कसं थोडंसं असं जड सारखं लागतं, तसं याचं नाही. हे पाणी असं ना गोड सारखं लागतं. सो आम्ही काहीच न विचार करता पाणी थंड पण आहे. पितच ती जातो, थोडीशी बाजूला लाव रे. कारण एवढं एक्झॉस्ट झालोय की पाण्याची. किल्ला अजून वरती आहे. एक 10 मिनिटात 15 मिनिटं अजून लागतील. अरे आता 24 मिनिटं तर बघ, तसं 4 मिनिटं तर बघ. कुठं किती लोक कुठं आहेत. हा व्हिडिओ मध्ये कसा येतोय बघ. अरे थोडे ग्लास फुटला. आम्ही जेव्हा महाराजांच्या मूर्तीच्या इथे ग्रुप फोटो काढायचा ट्राय करत होतो, तेव्हा नेमकं एवढा जोरात वारा आला की आमचा ट्रायपॉड पडला तर मोबाईल पण त्याच्यासोबत पडला आणि हा ग्लास फुटला. बट फोनला काही झालं नाही, एवढं तरी बरं झालं. ग्लासच फुटला आहे फक्त. कॅमेऱ्याची लेन्स वगैरे सगळे नीट आहेत, सो तेवढं बरं झालं. ग्लासचं काय नाही, ते ग्लास चेंज करून घेऊ. फोटो काढ ना. तो सोबत. तर आम्ही आता उतरायला स्टार्ट केलेलं आहे. सगळे मंडळी इथे भेटलेत आणि आता वाजले 2:05 झालेत ना, 2:05. सगळ्यांनी डिसाईड केलं आहे की 2:30पर्यंत आम्ही गाडीपर्यंत पोचणार. नॉनस्टॉप जायचं आहे, नॉनस्टॉप जाऊया ना अक्षय? येस. तर हाकी मारू कुठं 25 मिनिट्समध्ये आम्ही पोचतो का नाही बघू. आता चॅलेंज तर घेतलं आहे सगळ्यांनी. तर जे चॅलेंज घेतलं होतं 2:30 वाजेपर्यंत खाली यायचं, ते तर काय कंप्लीट नाही झालं. आम्ही बरोबर 3ला 5 कमी असताना खाली पोहोचलोय. बरोबर. सागरगडाची मोहीम फत्ते. बरोबर. सागरगडाची जी मोहीम होती ती आम्ही फतेह केली आहे आणि आता इथून निघालोय. तर बोला आता. गणपती बाप्पा. मोरया. सगळ्यांची हालत टाईट आहे. विषय फाईट आहे. पोय घे ना. अरे ऍक्टिंग कर ना असं कुठेतरी. बाटा. तर आता आम्ही ओमकारच्या काकाच्या घरी बसलोय. मस्त चिकनचा बेद होता, चिकन वगैरे खाल्ला आणि आता घरी निघणार. येताना आम्ही पंचमध्ये आलो, जाताना आता या ऑल्टोमध्ये जाणार आहे. आमचा ड्रायव्हर काच पुसतोय. A few moments later. तर अशा प्रकारे आम्ही अलिबागवरून निघालेलो आहे आणि आता साधारण 30 मिनिटाचा रस्ता कव्हर केलेला आहे. मी ओंकारची जी ऑल्टो आहे ती ड्राईव्ह करत आता घेऊन चाललो. आता हायवेपर्यंत घेऊन जायचं, मग तिथून आपला ओंकार घेऊन जायचं कार.